भारतीय कलांचा इतिहास या पाठाच्या पुढच्या विभागात प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण बघूया की अलख्य विद्येची षडांग म्हणजे 6 महत्वाचे पैलू आहेत. आपण मागील विभागावरून मागील उपक्रमावरून पुढच्या उपक्रमामध्ये आता आपण या पुढच्या विभागामध्ये प्रवेश केलेला आहे. तर त्याच्याप्रमाणे आपले मुद्दे आहेत. तर या पैलूंचा विचार हा प्राचीन भारतीयांनी अगदी बारकाईनं केला होता. बरोबर? म्हणजे मागचा संदर्भ घेऊन आपण पुढे जात आहोत. तर त्यामध्ये काय आहे तर रूपभेद म्हणजे विविध आकार, प्रमाण म्हणजे प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप आणि भाव आपल्या तोंडावरचे जसे भाव प्रदर्शन होतात ते. त्याच्यानंतर लावण्य योजन म्हणजेच सौंदर्याचा स्पर्श. त्याच्यानंतर सादृश्यता म्हणजे वास्तवाच्या जवळ येणारं हे चित्र आणि वर्णिका भंग म्हणजे रंगांचं हे योजन यांचा पूर्णपणे समावेश आहे. तर आता विविध धार्मिक पंथाचे काही आगम ग्रंथ, पुराणे आणि वास्तुशास्त्रामधील काही ग्रंथ यामधून चित्रकला, शिल्पकला यांच्या संबंधीचा विचार या मंदिर बांधणीच्या संदर्भात केलेला दिसतो. त्याच्यानंतर आपण बघूया म्हणजे याचा अर्थ काय तर संपूर्णपणे त्यांनी एक उत्कृष्ट प्रकारे ह्या सगळ्यांचा या चित्रकला आणि शिल्पकलांचा विचार मंदिर बांधणीमध्ये उपयोग केला. जशी गुहाचित्रामधून त्यांनी चित्र काढली तसं त्यांनी त्याचा उपयोग पुढे आपल्या हीच चित्रकला आणि पुढे हीच शिल्पकला, दगडावरील लेखन, कोरण हे सगळं काही त्यांनी जे मंदिर बांधतात त्याच्या बांधणीच्या संदर्भात केलेला दिसतो. त्याच्या पुढचा मुद्दा आहे की हस्तलिखितामधील काही लघुचित्र. तर ह्याच्यामध्ये दिसतंय की सुरुवातीला पार्शियन शैलीचा ह्याच्यावर अतिशय प्रभाव होता. आणि दुसरं सांगायचं म्हणजे दक्षिणेकडील जे मुस्लिम राजवटीच्या आश्रयाखाली दख्खनी लघु चित्रशैली ही विकसित झाली. म्हणजे ती वेगळ्या प्रकारची होती. आपण त्याचं चित्र उजव्या बाजूला बघतच आहोत. मुघल सम्राट अकबराच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीमधूनच मुघल लघु चित्रशैलीचा असा हा उदय झाला. बघा ते चित्रामध्ये आपल्याला दिसतंय बघा अकबर शैली म्हणजे त्या काळचे काही चित्र रेखाटन केलेलं रंगामध्ये छान असं आलं लक्षात. पुढे जाऊया. आता युरोपीय चित्रशैली. आता ह्याच्यामध्ये काय बघूया. ब्रिटिश राजवटीमध्ये पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव हा भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. अर्थात ते जर आपल्याकडे राहणार तर त्यांच्या थोड्याशा गोष्टींचा आपल्यावर परिणाम होणारच, कारण ते आपल्या बरोबरच आपल्या देशात राहायचे. तर मग पुण्यातल्या शनिवार वाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये जेम्स वेल या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा अशी स्थापन करण्यात आली होती. आणि त्यानं काय केलं तर सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचं चित्र काढलं होतं. बघा दिसतंय ते आपल्याला. आणि वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचा इथं विशेष असा उल्लेख करायला आपल्याला पाहिजे, कारण त्यांनी सुद्धा वेरूळ येथे कार्ले येथील लेण्यांची चित्र ही काढलेली आहेत. आणि त्यांची काही चित्र अमेरिकेमधल्या येल विद्यापीठात असलेल्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट, कोणत्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन करून ठेवलेत. म्हणजे तिथे जर तुम्ही गेलात या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट मध्ये तर तिथं तुम्हाला हे चित्र जरूर दिसणार आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला इथं ते नाना फडणवीस आणि सवाई माधवराव शिवाय आपले गंगाराम तांबट यांचं सुद्धा चित्र आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतं. पुढे जाऊया. चित्र वस्तूंचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचं चित्रवस्तूंचं हुबेहूब चित्र काढायचं हे पाश्चात्य चित्रशैलीचं एक विशिष्ट असं वैशिष्ट्य होतं. आणि
मुंबईमध्ये 1857 मध्ये स्थापन झालेल्या जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलींचं शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत असे चित्रकार नावारूपाला आले. मग त्यातील काही नावं आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. एक पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यामधील या चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचं काम केलेलं आहे. आता पुढचा मुद्दा आहे शिल्पकला. तर शिल्पकला ही त्रिमितीय असते. काय असते? त्रिमितीय. त्याच्यामध्ये आपण जर उदाहरणं घेतली तर कुठलीही मूर्ती, पुतळा, कलापूर्ण अशी भांडी आणि वस्तू, शिल्पे ही कोरली किंवा घडवली जातात. कोरली तरी जातात, नाहीतर मग हाताने घडवली तरी जातात. मग त्यासाठी आपल्याला दगड, धातू आणि माती यांचा उपयोग ह्याच्यामध्ये केला जातो. मग वेरूळचं कैलास लेणं हे अखंड शिलाखंडातून म्हणजे पूर्ण दगडातून कोरलेलं, दगड होता तो आणि त्याच्यामध्ये ते त्यांनी ठोकून ते कोरलं गेलेलं आहे. आणि हे अद्वितीय शिल्प आहे, ते तुम्ही जरूर भेट द्या. ह्याच्या अगोदरच्या उपक्रमात पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील हे 4 सिंह शिल्पावर आधारलेलं चित्र हे भारताचं राष्ट्रीय मानचिन्ह आहे आणि ते आपण आपल्या उपक्रमामध्ये त्याचं चित्र बघतो. चला पुढे जाऊया. आता लोकशिल्पकला शैली. आता चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळामधलीच प्राचीन आहे. मग दगडी हत्यारं बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती. म्हणजे काय तर दगडातून हे कसं निर्माण करायचं. तर भारतामध्ये धार्मिक प्रसंगी काही मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची पद्धत होती किंवा त्यांनाच काहीतरी अर्पण करायचं, अशी ही प्रथा अगदी हडप्पा संस्कृतीपासून ते आतापर्यंत आता चालूच आहे. संस्कृतीपासून आपण बघितलेली आहे. तर मग ही आजतागायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यामधून अस्तित्वात आलेली आहे. मग महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या काही गणेश मूर्ती, गौरीचे मुखवटे, बैल पोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, त्याच्यानंतर काही पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्याचे खांब, त्याच्यानंतर विरगळ, आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या, मातीचे रांजण बनवतात, मग त्याच्यामध्ये सगळं धान्य वगैरे ठेवतात त्याप्रमाणे, आणि इत्यादी इत्यादी अशा या गोष्टी शिल्पकलेच्या लोकपरंपरेची आपल्याला साक्ष देतात. आता अभिजात शिल्पकला शैली. हडप्पा संस्कृतीमधील काही मुद्रा, दगडी आणि कांस्य पुतळे 5000 वर्षापूर्वी आणि त्यापेक्षा सुद्धा अधिक प्राचीन अशा असलेल्या आपल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात. बघा आपल्या देशातली लोक हे किती उत्कृष्ट कारागीर होते हे या आपल्या ह्याच्यावरून, अभ्यासावरून आपल्याला पटकन लक्षात येतं. त्याचाच एक नमुना आपण उजव्या बाजूला असाच मी एक नमुना दिलेला आहे स्तूपाचा, शिल्पामध्ये बनवलेला असा. पुढे आता आपला प्रश्नोत्तरांचा विभाग. हस्तलिखितामधील लघुचित्र ह्याच्यावर चित्रपात लिहा. युरोपीय चित्रशैली ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला संक्षिप्त रूपामध्ये लिहायचंय आणि शिल्पकला ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला संक्षिप्त रूपामध्ये लिहायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.